सर्व सन्माननीय ग्राहकांना माझा नमस्कार। माझं नाव रितेश वाघ। मी बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव झोनल ऑफिस येथे कृषी विभाग हे विभागामध्ये काम करतो। आम्ही साधारणतः याच्या अगोदर ज्यावेळेस कधी वरखेडीत आलो होतो तर त्यावेळेस आपल्याला भेटण्याची संधी तर मिळाली होती, पण त्यावेळेस पण आपला मुख्य कार्यक्रम हा बचत गटाचा होता। मग त्यावेळेस त्याच्यानंतर आता आमच्या साहेबांनी आमच्यासमोर असा प्रस्ताव ठेवला की आपण शेतकऱ्यांपर्यंत पण जाणं आपलं तेवढंच गरजेचं आहे। आता शेतीचे दिवस आहेत, शेतकऱ्यांची प्रगती कशी साधता येईल, त्यांना जास्तीत जास्त आपल्या स्कीम कशा समजावून सांगता येतील, त्या उद्देशाने आम्ही ठरवलं की बुवा आपल्या जिथं जिथं ग्रामीण शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करायचे की प्रत्येक गावामध्ये जाऊन किंवा आपल्या शेतकऱ्यांना आपण आपल्या ज्या बँकेच्या काही योजना आहेत त्यातून त्यांचा उत्कर्ष कसा करता येईल आणि त्यांच्यापर्यंत आपल्या स्कीम कशा पोहोचता येईल, किंवा तुमच्या वतीनेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आमच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे। तर तशा अर्थाने आपण या फॉर्मॅटमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। तर शेतकऱ्यांसाठी आपल्या ज्या काही बँकेच्या विविध योजना आहेत या योजना मी तुम्हाला एक थोडक्यात त्याची माहिती देतो। त्यातली शेतकऱ्यांची सगळ्यात जवळची आणि जिव्हाळ्याची योजना म्हणजे शेती पीक कर्ज योजना। याच्यामध्ये आपणास तर ठाऊक आहेच की आपल्या पिकासाठी शासन दरवर्षी पीक कर्ज उपलब्ध करून देते बँकांमार्फत, सोसायट्यांमार्फत। त्याच्यामध्ये आपली बँक ऑफ महाराष्ट्र देखील आपण पीक कर्ज वरखेडी आणि वरखेडीच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्यांच्यासाठी आपण देत असतो। याच्यामध्ये आपल्याला 7% व्याजाचा दर आहे आणि जर आपण 1 वर्षाच्या आत जर नूतनीकरण केलं तर ते व्याजाचा दर हा 0%, 3 लाखापर्यंत 0% होऊन जातो। फक्त त्याच्यामध्ये एक आहे की जे नूतनीकरण करायचं आहे ते आपल्याला 1 वर्षाच्या आत किंवा 1 एप्रिल किंवा 30 जून, 1 एप्रिल ते 30 जून याच्यामधली जी तारीख आहे जी लवकर येईल त्या तारखेला आपल्याला नूतनीकरण करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आता पाण्याचा प्रश्न सगळीकडेच आहे। पाणी कोणाला जर कुठून आपल्याला शेतामध्ये पाईपलाईन करायची असेल किंवा विहीर खोदकाम करायचं असेल, विहीर दुरुस्ती करायची असेल, ठिबक करायचं आहे, तर या सर्वांसाठी सुद्धा आपली बँक ऑफ महाराष्ट्र ही कर्ज पुरवठा करते। आपणाला जर कोणाला त्याच्यामध्ये जर काही आवश्यकता असेल तर आम्ही त्यासाठी सदैव तयार आहोत। आपली ती एक चांगली स्कीम आहे की ज्याच्यामध्ये आपल्या जर तुम्ही शेतामध्ये पाईपलाईन जर कुठून जवळपास कुठं काही पाण्याचा सोर्स असेल, स्रोत असेल, तिथून जर तुम्हाला आणायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपण कर्ज पुरवठा करू, त्यामार्फत तुमचं उत्पन्न वाढेल। त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी आणखी काही चांगली स्कीम सांगायची म्हटली तर आता प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई म्हशी या असतातच, त्याच्यातनं त्याला एक अतिरिक्त उत्पन्न मिळतं। आता याच्यामध्ये जर वाढ करायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपण कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे। याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की जर आपल्याला जर गाई किंवा म्हशी यांच्यामध्ये जर वाढ करायची असेल तर आपल्याला केंद्र शासनाची PMEGP या योजनेअंतर्गत सुद्धा आपल्याला त्याचा लाभ घेता येईल, ज्याच्यामध्ये 35% सबसिडी उपलब्ध आहे। जर असे कोणी शेतकरी असतील की ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा आहे किंवा स्वतःचं पशुधन वाढवायचं आहे तर त्यांनी सुद्धा आपल्या बँकेचा संपर्क करावा, आपण त्यांना तिथं पूर्णपणे माहिती देऊ। आज आम्ही ठरवलं होतं की बुवा जिल्हा उद्योग केंद्राचे काही अधिकारी पण आपल्या इथं सोबत आणावेत, पण ते काही त्यांच्या वैयक्तिक दुसरे ऑलरेडी काही प्रोग्राम फिक्स असल्या कारणाने ते येऊ शकले नाही। पण पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जिल्हा उद्योग केंद्रांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा इथं आणणार आहोत, ते सुद्धा आपल्याला ती त्यांच्या ज्या स्कीम आहे त्याच्याबद्दल माहिती देतील। परंतु आता सुद्धा तुम्हाला जर तिची माहिती हवी असेल तर ती आम्ही पण देत आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला 35% पर्यंत सबसिडी आहे। बाकी तुम्हाला काही करायचं नाही, आधार कार्ड पॅन कार्ड घ्यायचं आहे आणि तुमच्या शेतीचे 7/12 वगैरे घेऊन आपण बँकेकडे संपर्क साधला तर पुढे मग आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करूच। त्याच्यानंतर अजूनही आपल्याला शेतीचं जसं आता पशुधन वाढवण्यासाठी मी सांगितलं, पण कोणाला पोल्ट्री उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज देते। या पोल्ट्री उद्योगासाठी सुद्धा PMEGP आणि CMEGP या दोघं स्कीममध्ये सबसिडी उपलब्ध आहे। जर कोणाला आपल्याला गावामध्ये पोल्ट्री उद्योग उभारायचा असेल, 1000 पक्ष्यांचा म्हणा, 5000 पक्ष्यांचा म्हणा, 10,000 पक्ष्यांचा म्हणा, तर त्यासाठी सुद्धा आपण बँक ऑफ महाराष्ट्र हे कर्ज पुरवठा करतो। आता आपल्या भागामध्ये प्रमुख पीक मोसंबी, सरांचं तर मोसंबी आहे, पण कापूस आणि त्यासोबत मका वगैरे हे पण पीक आहेत। तर याच्यासाठी एक हार्वेस्टर आता मजूर मिळणं जवळपास फार जिकिरीचं झालेलं आहे। गव्हासाठीचं, मकासाठीचं, तर त्यासाठी सुद्धा आपण कर्ज पुरवठा उपलब्ध करून देतो। याच्यामध्ये तुम्हाला जी केंद्र सरकारची AIF योजना आहे याच्यामध्ये तुम्हाला त्याचा लाभ मिळतो। त्याच्यामध्ये 9% फक्त व्याजाचा दर आहे आणि दर 3 महिन्याला त्याच्यामधनं 3% व्याज हे
केंद्र शासनाकडनं तुम्हाला परत मिळतं, तर त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल. कोणाला जर काही प्रक्रिया व्यवसाय करायचे असतील शेतीवरचे, आता आपल्या गावामध्ये म्हणजे वरखेडी गाव हे प्रामुख्याने बचत गट इथं खूप ऍक्टिव्ह आहेत. बचत गटांच्या तुम्ही तुमच्या मार्फत बचत गटांच्या महिलांपर्यंत सुद्धा ही स्कीम पोहोचू शकता. त्याच्यामध्ये PMFME योजनेअंतर्गत 35% सबसिडी शासनाकडनं उपलब्ध आहे. जर तुम्हाला प्रोसेसिंग युनिट करायचं असेल, म्हणजे मसाला आहे, पापड आहे, किंवा काही तुम्हाला जे आपले मका प्रोसेसिंग करायचं आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सबसिडी अवेलेबल आहे. तर अशा आपल्या विविध योजना आहेत. त्याच्यामध्ये जर ट्रॅक्टर आहे, अजून जर कोणाला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर आपल्याला 3 एकर जर त्याच्याकडे जमीन असेल आणि म्हणजे पेरेनियल इरिगेटेड, म्हणजे तो जर त्याच्यामध्ये वार्षिक कमीत कमी 2 पिकांपेक्षा जास्त पीक घेत असेल जमिनीमध्ये, तर त्याच्यामध्ये त्याला 3 एकर, किंवा जर एकच पीक असेल सीझनल इरिगेटेड तर त्याच्यामध्ये 6 एकर पर्यंत जर असेल तर आपण त्याला ट्रॅक्टर उपलब्ध करून दिलाय. या व्यतिरिक्त जर कोणाला अवजार बँक स्थापन करायची असेल, कस्टम हायरिंग सेंटर ही संकल्पना तुम्ही ऐकली का? की त्याच्यामध्ये अवजार बँक, एक शेतकऱ्याने ट्रॅक्टर आणि सोबत जर 4 इम्प्लिमेंट घेऊन अवजार बँक स्थापन केली तर त्याच्यामध्ये लँडचा क्रायटेरिया नाहीये. तुम्ही कस्टम हायरिंग सेंटर स्थापन केल्यानंतर तुम्हाला आमची एक बँकेची योजना आहे, महा ॲग्रिकल्चर रेंटल स्कीम, याच्या मार्फत तुम्हाला तिचा लाभ मिळू शकतो. ही स्कीमचा फायदा सुद्धा तुम्हाला AIF मध्ये सुद्धा मिळू शकतो. त्याच्यामध्ये 9% व्याजदर आणि 3% शासनाचा परतावा मी जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा हे कव्हर होईल जर कोणाला अवजार बँक स्थापन करायची असेल तर. आणि महा DBT मध्ये पण मला वाटतं हे अवेलेबल आहे. जर आपल्याकडे आता महा DBTचे मध्यंतरीच्या काळामध्ये जे लॉट्स निघाले त्याच्यामध्ये जर कोणी असे शेतकरी असतील की ज्यांना ते मंजूर झालेत, तर त्यांनी सुद्धा बँकेशी संपर्क साधून आपण त्याच्यामध्ये कर्ज पुरवठा करून त्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करू शकतो. अशा आपल्याकडे विविध योजना आहे. विविध योजनांच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगतच राहील, परंतु मला तुमच्याकडनं पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला पण आमच्याकडनं काय हवं आहे. जर कोणाच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट विचारावं असं मी तुम्हाला